बघा माझी 2 छोटी पिल्लं. मी स्वयंपाक करत असताना मला विचारत होते, मम्मी तुला मी हेल्प करू का? माझा हा मोठा पिल्लू तेजोमय. हाय कर. हाय तेजो. हाय. ही माझी छोटी पिल्लू प्रसन्या. हाय कर. दिदू हाय कर. हाय. बघा मदत करू का असं विचारलं आणि लसूण सोलायला घेतलं त्यांनी. आणि कचरा उडू नये हवेने, त्यामुळे ओढणीवर ठेवतायत. बघा लसणाच्या पाकळ्या इकडे ठेवल्या, एक एक काढून मस्ती करते माझी मुलगी. त्यानंतर मी त्या लसणाच्या पाकळ्या धुवून घेते, असंच नाही टाकत. आणि मी इकडे कांदा कापायला बसले. इकडे अशी माझी मुलं आहेत. काही असले की म्हणतात मम्मी तुला हेल्प करू का? ए असं करू नाही. तेजू तुला लसूण सोलता येतो का? सोलता येतो. दाखव. किती सोलल्या बघू. लसणाच्या पाकळ्या किती झाल्या अजून दाखव. हा तिकडच्या दाखव त्या किती आहेत लसणाच्या पाकळ्या बघू. हा 1 2 3 ते टेबलवर घे सगळ्या. हा ती एक राहिली ना, अजून एक. ते बघा असं मुलांना अनुकरण करून करून समजलं पाहिजे की आता आपली मम्मी स्वयंपाकाला बसते तर तिला काय हवं नको. हा त्यांच्या स्वतःमधला समजूतदारपणा आहे. किती चांगला गुण आहे ना की आपले आता स्वयंपाक करते तर तिला मदत करावी. आता कांदा लसूण सोलायला बसलीये तर लसूण सोलून द्यावा. काही कट वगैरे करायचं असलं तर मला विचारतात, मम्मी टोमॅटो कापू मी? मी म्हटलं नको बाळा, तू छोटा आहे, असं नाही करायचं, हाताला लागतो, जखम होते. तेव्हा मला म्हणतात मुलं, हो का, राहू दे मग, राहू दे, मी नाही करत. बघा किती मग्न झाला तो लसूण सोलण्यात. तेजू राहू दे, नाही जमत बाळा तुला, ठेवून दे, मी करते. मी करतो ना. नको ना. मी करतो. का बरं? तुला करायला आवडतो? आवडतो. लसूण सोलायला आवडतं? मला काढता येते. हो तुला काढता येते? काढता येते बघ, काढा मी. अरे वा, तू हुशार मुलगा आहेस. गुड बॉय आहेस, गुड बॉय. मुलगा आहे मी. हुशार मुलगा आहेस तू. अच्छा, दीदीला येतं का? दीदीला येतं. दीदी पण करते का? त्याचं बघून बघून आमची दीदी पण लसूण सोलते. बघा दीदी बघ इकडे. आमच्या दीदूला थोडी सर्दी झाली, बरं नाही वाटत आहे तिला कालपासून. मी व्हिडिओ काढायला घेतलं, इकडे तिकडे फिरवते की लगेच आली बघायला. बरं नाही वाटत. तिकडे खाली बसून सांग, मग मी कॅमेरा घेते तुमच्या. तुला काय काय कविता येते म्हणून दाखव बरं. तुला काय काय कविता येते म्हणून दाखव बरं. तुला शाळेत शिकवतात ना. खाली बस, खाली बस. तू येतेस व्हिडिओ मध्ये, खाली बस. येतेस तू व्हिडिओ मध्ये, इथे खाली बस. तू इथे बस ना, मग दिसते दादासारखी. बस. हा बोलून दाखव बरं तू. गाणं नाही. तुला पप्पाने कुठलं गाणं शिकवलं? पप्पाने तुला कुठलं गाणं शिकवलं? जॉनी जॉनी येस पप्पा, असं काहीतरी शिकवलं ना. हा बोलून दाखव बरं. इकडे इकडे बघून बोल. तुला आवडतं ना मोबाईल मध्ये बघायला? मोबाईल मध्ये बघून बोल. ये इकडे ये, मोबाईल मध्ये बघून बोल. ये इकडे बघ ना दीदी. जाऊ दे, मी दादाकडे घेते. तेजू तू बोलून दाखव 1 to 10 पर्यंत. तुला येतं ना, शिकवलं ना. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अरे वा, गुड बॉय. A for हा apple. B for ball. C for cat. D for dog. अरे वा. E for हा elephant. अरे वा. F for fish. अरे वा. G for goat. अरे वा.
हा. अरे वा. हो का, बरं बरं. आता पुढे जी फॉर गोट बोललास ना. एच फॉर, इकडे बघ ना तू. एच फॉर हा हॉर्स. आय फॉर आईस्क्रीम. हा. जे फॉर काय होतं? जे फॉर विसरला? काय होतं? तू काल मला बोलला होतास, काल परवा. आठव अथवा जोकर आहे ना. हा. शाबाश शाबाश. यस यस. जे फॉर जोकर. ए फॉर जोकर. के फॉर हा. एप्पल. के ए नाही. के फॉर हा. आय जे के. आता के आलं ना, तर के फॉर काय होतं? आठव. विसरला तू इतका लवकर? रोज बोलतो ना. के हा. के फॉर बकरी. बकरी ना. जी फॉर गोट होते. गोट म्हणजे बकरी. मग के फॉर बकरी कशी काय झाली? मी सांगू? मी सांगू का के फॉर काय होतं? के फॉर हा. सांगू नाही सांगू नको. के अगं फॉर बाई. हा. बकरी. नाही, चुकलं. सांगू मी आता? अच्छा. के फॉर काईट होते. विसरला? के फॉर ते काही. हा. के फॉर काईट होते. कांगारू होते. तुला माहिती आहे ना. एल फॉर लॉयर. अरे वा. एम फॉर एम. आय जे के एल एम. एम फॉर एम फॉर मंकी. पण तू उच्चार चुकीचा केला. तो एम नाही बोलला तू, एन बोलला होता. एम फॉर मंकी. एन फॉर हा. एम फॉर मंकी होते. एन फॉर सांग काय होते? एन फॉर मंकी नाही होत. सांग. नाही. एन फॉर मंकी नाही होत. एम फॉर मंकी होते. एम फॉर मंकी होते. एन फॉर सांग काय होतं? बोल. त्याचं सगळं लसूण सोलण्यातच लक्ष आहे. बरं मित्रांनो, मी त्याला काही एवढं पूर्ण शिकवलं नाही. खरं तर असंच एकदाच फक्त बोलून घेतलं होतं त्याच्याकडून, एकदा दोनदा. पण तरी त्याला बरंच लक्षात राहिलं त्याच्या बुद्धिमत्तेनुसार. पूर्ण ABCD नाही घेतली त्याला. ठीक आहे, चला आता भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. हा तर मी असाच टाइमपास म्हणून व्हिडिओ शूट केला होता की बघतो काय करतोय म्हणून. भेटू उद्या. बाय बाय.